किनेमॅटिक बघू तर त्याची फेट काय आहे. फेट आहे टिश्यूमध्ये बाइंड होईल किंवा टिश्यूमध्ये डिफ्यूज होऊन ॲक्शन करेल, न्यूरॉनल मेम्ब्रेनला क्रॉस करेल आणि नर्व मेम्ब्रेनवर जाऊन तो ॲक्ट करेल आणि तिथून मग पुन्हा रिव्हर्स डिफ्युजन होईल. टिश्यूमध्ये बाइंड होईल किंवा वास्क्युलर अपटेक करेल. वास्क्युलर अपटेक झाला की सिस्टमॅटिकली जाईल. सिस्टमॅटिकली गेल्यावर तो ईस्टर असेल तर प्लाझ्मामध्ये डिग्रेड होईल. अमाइड असेल तर लिव्हरमध्ये डिग्रेड होईल. लिव्हरमध्ये डिग्रेड झाला किडनीमध्ये एक्सक्रीट होईल. तर ॲब्सॉर्प्शन डिपेंड्स ऑन वस्क्युलॅरिटी. जितकं वस्क्युलर असेल ऑर्गन तितकं पटकन पिकअप होईल. वॅसोकन्स्ट्रिक्टर टाकला तर हा ॲब्सॉर्प्शन कमी होईल. प्रोटीन बाइंडिंग, टिश्यू बाइंडिंगमुळे तो तितक्या वेळ जास्त ब्लड किंवा टिश्यूमध्ये टिकेल. फॅट सॉल्युबल असेल तर पटकन टिश्यूमध्ये जाईल, त्याच्यामुळे तो वस्क्युलर ॲब्सॉर्प्शनसाठी अवेलेबल नसणार. आणि PK किती आहे त्याच्यानुसार, जर PK जवळ असेल त्याचा तर तो लिपिड सॉल्युबल राहील, तितक्या वेळ जास्त टिश्यूमध्ये राहील. डिस्ट्रीब्युशन आधी सेंट्रल कंपार्टमेंट, पेरिफेरल कंपार्टमेंट डिपेंडिंग ऑन परफ्युजन. मेटाबॉलिझम आपण बघितलं की जी केमिकल लिंक आहे अमाइड ईस्टर त्याच्यानुसार ब्रेक होतो. एक्सक्रिशन्स किडनीद्वाराच आहे. मेटाबॉलिझम प्लाझ्माचे सुडोकोलिनेस्ट्रेज किंवा लिव्हरचे एन्झाईम CYP. तर लिव्हरमध्ये ऑक्सिडेटिव्हने आहे, इथे प्लाझ्मामध्येच हायड्रोलिसिस आहे याचं. इथे ऑक्सिडेटिव्ह हे आहे, मेकॅनिझम आहे, एन्झायमॅटिक डिग्रेडेशन आहे. तर इन्फंटमध्ये याची ॲक्शन जास्त आहे कारण की अल्फा 1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन कमी आहे, तर LA बाइंडिंग प्रोटीन कमी आहे. नंतर त्याच्यामुळे हायर फीड ड्रग होईल. नंतर प्रो मॉनिटरी सायन्स एवढे चांगले दाखवत नाहीत ते इन्फंट, कारण की मंद आहेत, तर कंप्लेंट्स नाही करणार. आणि तिसरं सायटोक्रोम P जी सिस्टीम आहे ती डेव्हलप नाही आहे, मॅच्युअर नाही आहे ॲट बर्थ, त्याच्यामुळे टॉक्सिसिटीला जास्त हे आहेत, सेन्सिटाईज्ड आहेत. नंतर लो कार्डियक आउटपुट आणि लो कार्डियक आउटपुटमुळे हिपॅटिक ब्लड फ्लो कमी होईल, मेटाबॉलिझम कमी होईल. प्रेग्नन्सीमध्ये सेन्सिटिव्ह असतात, 25% ऑलमोस्ट डोस कमी करावा लागतो. व्होलाटाईलचा 40% कमी होतो, तो खूपच जास्त आहे. प्लासेंटाने क्रॉस होतो परंतु त्याचा काही क्लिनिकल सिग्निफिकन्स नाही आहे. पुअर न्यूट्रिशनमुळे अल्फा 1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन कमी असेल, मोर फ्री ड्रग असेल तर ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करेल. मग आता त्याने इंडिव्हिज्युअल ड्रग द्यायला चालू केले. आपण बघितलं कोकेन इज ओनली नॅचरली अकरिंग LA ईस्टर फॉर्म आहे आणि हा वॅसोकन्स्ट्रिक्ट पण करतो स्वतः. रिअपटेक ऑफ नॉरेमेनफ्रिन कमी करतो, त्याच्यामुळे लोकल ॲक्शन जास्त टिकते. बेन्झोकेन आपण बघितला की खूपच हाय PK आहे त्याचा, 2.5 PK आहे त्याचा, त्याच्यामुळे तो pHला अनआयनाइज फॉर्ममध्ये असतो, वॉटर इनसॉल्युबल आहे, त्याच्यामुळे ॲब्सॉर्ब होत नाही. परंतु हा ठीक आहे, लोकली टिश्यू बाउंड होतो, बरोबर आहे. तो इनसॉल्युबल आहे, त्याच्यामुळे लोकली डिफ्यूज होतो. म्हणून ॲनस, थ्रोट आणि स्टोमा त्यांचं काहीही असेल तर 5%च आहे इथे पण. प्रायलोकिन आपण बघितलं की ऑर्थोटोलिडिन बनवतो मेटाबॉलिझमने, ते ऑक्सिडायझिंग एजंट आहे, मेथ हिमोग्लोबिन करतो, हिमोग्लोबिनला ऑक्सिडाईज करतो. पण खूप मोठा डोस आहे, 6 आणि 9 याच्या व्हॅल्यूज आहेत. ड्युरेशन ऑफ ॲक्शन लिग्नोकेन सारखंच आहे, 2.5 असतं ॲमलामध्ये. मग ऑक्सिटाकेन आहे म्युकेन जेलमध्ये. नंतर ड्युबिकेन हा टॉक्सिक आहे, हा फक्त याच्याकरता वापरतात, ड्युबिकेन नंबर करण्याकरता. तर ड्युबिकेन हा प्लाझ्मा कोलिनेस्ट्रेजला इनहिबिट करतो, तर जितका नॉर्मल एन्झाईम असेल तर ते नॉर्मली इनहिबिट होईल. तर जितका नंबर मोठा तितकं नॉर्मल आहे, जितका नंबर छोटा तितका अर्थ की नॉर्मल एन्झाईम नाही आहे.
प्लाझ्मा सुडोकोलिनेस्ट्रेसच्या याच्यासाठी बघतो आपण. जर ड्युबिकेन नंबर मोठा असेल तर नॉर्मल आहे, ते इनिबिट नाही होते याचा अर्थ ॲबनॉर्मल आहे. पर्सेंटेज ऑफ इनिबिशन देतो, नॉर्मल एन्झाईम इज इनिबिटेड प्रपोर्शनल टू सुडोकोलिनेस्ट्रेज फंक्शन. नंतर लिग्नोकिनचा टेस्ट डोस 1.5% आहे, इट इज नॉट 2%. 3 ml देतो तेवढं तर माहिती आहे मला. आणि ॲड्री 1:2 lakh म्हणजे 5 mites per ml म्हणजे 15 माईट आणि 15 mg 15. आणि लिव्हो आणि रोपी वापरत नाही टेस्ट डोसमध्ये, कारण की त्यांची कार्डियक आणि CNS इफेक्ट दिसून येत नाही. इंट्राथिकली ब्युपी बेस्ट आहे, कारण की ब्युपीची मोटर ॲक्शन सगळ्यात चांगली आहे आणि 0.5%च आहे, त्याच्यामुळे सिस्टमिक ॲक्शन प्रोड्यूस करायला खूप मोठा डोस लागतो, तो फायदा आहे. रोपीची मोटर ॲक्शन चांगली नाही आहे आणि ड्युरेशन पण कमी आहे, त्याच्यामुळे रोपी महत्त्वाच्या ठिकाणी नाही वापरत. लिग्नोकिनचा इश्यू आहे की हा ट्रान्झियंट रॅडिक्युलर इरिटेशन करतो. लिग्नोकिनच्या कुठे गेल्या लिग्नोकिनच्या या 2 गोष्टी आहेत, हे डायरेक्ट डॅमेज करतात नर्वला. तर 2 मेकॅनिझम आहे, एक तो डायरेक्टली इन्फ्लमेशन करतो, लिग्नोकिनचंच नाव आहे फक्त याच्यात, कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही आहे याचं. तर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं म्हणून असं नाही आहे, म्हणून आपण इंट्राथिकली देणं बंद करून टाकलं. विदिन 24 hours सिम्पटम अपियर होतात आणि अप टू 1 week लास्ट होतात. ट्रान्झियंट रॅडिक्युलर इरिटेशन हा ट्रान्झियंट इफेक्ट आहे, ब्युपी किंवा रोपी नाही करत, फक्त लिग्नोकिन करतो. आणि क्वाडा इक्वायना सिंड्रोम आहे. क्वाडा इक्वायना सिंड्रोम हा डायरेक्ट नर्व टॉक्सिसिटी आहे, इथे इन्फ्लेमेशन आहे, इथे टॉक्सिसिटी आहे. तर जर तो दिला स्पायनलमध्ये तर कॅथेटर टेक्निकमध्येच सापडून आलं आहे त्यांना, की तो खाली बसतो आणि खाली बसला की हाय कॉन्सन्ट्रेशन झाल्यामुळे तिथे तो सस्टेन डिफ्यूज इंजुरी करतो लंबोसॅक्रल प्लेक्ससची, त्याच्यामुळे इरिव्हर्सिबल न्यूरोटॉक्सिसिटी होते. क्वाडा इक्वायना, सॅडल ॲनेस्थेशिया, ब्लॅडर डिस्फंक्शन आणि लोअर लिमचे रिफ्लेक्सेस उडतात, डिफ्यूज लंबोसॅक्रल प्लेक्सस इंजुरी, म्हणून स्पायनल मायक्रोकॅथेटर ठेवणं त्यांनी बंद केला. एपिड्युरल ठीक आहे, स्पायनलची गोष्ट चालू आहे CSFमध्ये. ॲलर्जीज आर रेअर, LAची अमाइडची ॲलर्जी होत नाही. मेथिल पॅराबेनची होऊ शकते, जो प्रिझर्वेटिव्ह आहे, तो पॅराबेनसारखा पाबासारखा आहे. क्रॉस रिॲक्टिव्हिटी नाही आहे, एकाला जरी हायपरसेन्सिटिव्हिटी आली सेफली दुसरं वापरू शकतो. ईस्टरची आहे, ईस्टर कारण की हायड्रोलाइज झाल्यावर पाबा बनवतो, पाबामुळे ॲलर्जी अनाफायलॅक्सिस होण्याचा चान्स आहे. लोकल इडेमा, डर्मेटायटिस, अस्थमा, रॅशेस होऊ शकतात. एपिड्युरली वापरू शकतो. नंतर नर्व ब्लॉकसाठी वापरू शकतो. नर्व ब्लॉकमध्ये त्याने सांगितलं की मिक्स करू नका, मिक्स केल्यामुळे पहिला तोटा होतो की दोघांचं डायल्युशन होऊन जातं, पहिली गोष्ट. नंतर तुमचं जे प्रिडिक्शन असतं की याला ॲक्ट करेल ते खिचडी होऊन जातं, तुम्हाला कळत नाही, तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत. आणि टॉक्सिसिटी ॲडिटिव्ह आहे, असं नाही की याचा टॉक्सिक डोस वेगळा कॅल्क्युलेट केला, याचा ते दोघांच्या टॉक्सिसिटी क्युम्युलेटिव्ह आहेत, ॲडिटिव्ह आहेत. लेबर ॲनालिसिससाठी वापरतात डायल्यूट कॉन्सन्ट्रेशन, मोस्टली ब्युपी इज द बेस्ट, रोपीचा फंडा नाही आहे, ब्युपी इज बेस्ट. इन्क्रिमेंटल डोसने द्यायचं 3 to 5 ml. लिव्होचा फायदा एवढाच आहे की लेस कार्डियाक टॉक्सिक आहे, मोटर ॲक्शन कम्पॅरेबल आहे, याचा अर्थ कमी किंवा जास्त नाही म्हटलं आहे, कम्पॅरेबल आहे. फक्त कार्डियाक टॉक्सिसिटीसाठी लिव्हो ब्युपीचा एक फंडा आहे, बाकी काही नाही. मग ॲडज्युवंट्स काय काय देऊ शकतात, मग पूर्ण ॲडज्युवंट्सवर हे आहे. ॲडज्युवंट्सवर ओपॉइड, मग ओपॉइड त्याने टॅफेंट आणि मॉर्फिनच्या चॅप्टरमध्ये दिलं आहे. मॉर्फिन वॉटर सोल्युबल आहे, तो वर जातो, तो वर इफेक्ट करतो, डिलेड रेस्पिरेटरी डिप्रेशन करतो, लेट चालू होतो, लेट संपतो. त्या मानाने फेंटानिल पटकन चालू होतो, पटकन संपतो, रॅपिड डिफ्युजन होतं आणि डिलेड रेस्पिरेटरी डिप्रेशन नाही आहे, परंतु जिथे दिलं तिथेच काम करतं आहे. ओपॉइडच्या चॅप्टरमध्ये आहे ते. नंतर वॅसोकन्स्ट्रिक्टर 5 mites per ml ॲड्रिनॅलिन देऊ शकतो आपण. वॅसोकन्स्ट्रिक्ट करणार, अपटेक जास्त होणार नाही, लोकल कॉन्सन्ट्रेशन वाढेल.
त्याच्यामुळे टॉक्सिसिटीचा पण चान्स कमी होईल, कारण की सिस्टमिक ॲब्सॉर्प्शन कमी होईल. आणि स्वतः ॲड्री अल्फा 2ला स्टिम्युलेट करेल डॉर्सल हॉर्नवर, त्याच्यामुळे तिथे डायरेक्ट स्टिम्युलेशनने ॲनाल्जेसिया होईल. आणि बीटा स्टिम्युलेशनमुळे कार्डियक आउटपुट हार्ट रेट मेंटेन राहील, हायपोटेन्शनला काउंटरॅक्ट करेल तो. तर 3 गोष्टी दिल्या त्याने, व्हॅसोकन्स्ट्रिक्शन लोकल, नंतर अल्फा 2 ॲट डॉर्सल हॉर्न अँड बीटा ॲट हार्ट. तर व्हॅसोकन्स्ट्रिक्टर फक्त टर्मिनल आर्टरीजमध्ये नाही द्यायचा, डिजिट, फूट आणि पेनिसमध्ये. स्किन फ्लॅपमध्ये नका देऊ, कारण की स्किन फ्लॅप तुम्हाला लावायची आहे, वस्क्युलॅरिटी चांगली पाहिजे. आणि हायपरटेन्शनमध्ये अल्कलायझेशनबद्दल आपण बघितलं की 1 ml to 10, 0.1 to 10 लिग्नो आणि ब्युपी. अल्कलाइज झाल्यामुळे नॉन आयनिक फॉर्म वाढतं, ॲब्सॉर्प्शन वाढतं, स्पीड, क्वालिटी, ड्युरेशन सगळं वाढेल. नंतर हे याचं झाल्याबद्दल झालं आहे ॲडज्युवंट्स. नंतर ॲडज्युवंट्स अल्फा 2 ॲगोनिस्ट टाकणार, तर ड्युरेशन अँड क्वालिटी ऑफ ब्लॉक वाढते, कारण की ॲनाल्जेसिक ॲक्शन आहे त्यांची. पण त्याच्यानुसार मग तो व्हॅझोडायलेट करतो, हायपोटेन्शन आणि ब्रॅडी करतो. आणि व्हॅझोडायलेटर ॲक्शनमुळे सिस्टमिक ॲब्सॉर्प्शन होऊ शकतं. कार्बोनेटेडचे 2 फंडे, एकतर अनआयनाइज फॉर्ममध्ये पण करेल आणि CO2 रिलीज करून इंट्रा सेल्युलर pH फॉल होईल, तर आयनिक राहील, तर नर्व ब्लॉकेड बेटर राहील. सिमिलरली इथे पण त्यांनी तसंच मेकॅनिझम दिलं आहे ॲसिडॉसिसमध्ये. ॲसिडॉसिसमध्ये प्रोटीनचं बाइंडिंग कमी होईल, प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, प्रोटीन बाइंडिंग कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यामुळे फ्री ड्रग वाढेल. ॲसिडॉसिसमुळे इंट्रासेल्युलर pH कमी होईल, आयन ट्रॅपिंग होईल. ॲसिडॉसिसमुळे ब्लड फ्लो वाढेल आणि डिलेवरी वाढेल. तर या सर्व गोष्टींमुळे टॉक्सिसिटी वाढते. झालं. ॲडज्युवंट नंतर मग हायलुरॉनिडेज टाकू शकतो, तो कोलॅजनला ब्रेक करतो, स्प्रेड वाढवतो, रेट्रोबल्बार पेरिबल्बारमध्ये देतात. मग नंतर केटामिन आणि मिडाज प्रिझर्वेटिव्ह फ्री देऊ शकतो, निओस्टिग्मोन देऊ शकतो, कारण की ॲसिटाइल कोलिन सबस्टन्शिया जिलॅटिनोजामध्ये आहे, तिथे ते पेन रिलीफ करतं. ठीक आहे. टॉक्सिसिटीज ॲडिटिव्ह आहेत आपण बघितलं. मग आता लास्टवर आला.